शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यात्मदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातने सर्वविद्यादिदेवी तस्यै वाण्ये नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत सत्संग काल आपण भगवान शंकराची स्तुती ऐकली होती जी दक्षाद्वारे केलेली आहे। त्याचबरोबर त्या यज्ञासाठी आलेले जे ऋत्विज आहेत 4 त्यांनीही देवाची स्तुती केली होती। त्यानंतर जेवढे सदस्य होते म्हणजे ऋत्विजांच्या सोबत बाकी 12 आणखी पुरोहित असतात त्यांना त्या ठिकाणी सदस्य म्हटलेले आहे। तर ते जे आहेत त्यांनीही भगवान शंकराची स्तुती केली होती आणि त्या स्तुतीमध्ये त्यांनी आपल्या आपल्या अपराधाची त्या ठिकाणी स्वीकृती देऊन काय म्हणतात अपराधाची त्या ठिकाणी कबुली करून स्वतः भगवान शंकरांच्या श्री चरणावर समर्पित झाले आणि प्रार्थना केली, क्षमा याचना केली। याच्यानंतर आता जे रुद्र आहेत ते या ठिकाणी स्तुती करतात। रुद्र म्हणजे भगवान शंकराचे जे गण आहेत ना रुद्रगण त्यांनी मिळून स्तुती केलेली। तर त्या काय म्हणतात तव वरद वरांघ्रावाशी हे हा तव वरद वरांघ्रावाशी वाशिषे हाखिलार्थे ह्यपि मुनिभिर सक्तैरादरेणार्हणीये यदि रचित धियं मा विद्यलोकोपविद्धं जपति न गणये तत्त्वत् परानुग्रहेण। काय म्हणाले भगवान शंकराची स्तुती करताना रुद्रगण म्हणतात की हे वरदायक प्रभू, वरदायक म्हणजे वर देणारे, वरद वरद म्हणजे काय वर देणारा म्हणजे वरद। तर हे वरदायक प्रभू वर देणारा परमात्मा तुम्ही संपूर्ण सचराचर जेवढा संसार आहे या संपूर्ण सचराचरामध्ये जो व्यक्ती ज्या वस्तूची इच्छा करतो ती वस्तू त्याला प्रदान करतात। वरद म्हणजे काय वर देणारा, वरदान देणारा। वर म्हणजे असं नाही की देवाच्या इच्छेनं तो वरदान असतं, वरदान कोणाच्या इच्छेनं असतं। भक्त जो आहे ना
समजा तुम्ही काही साधना केली, तपस्या केली, पूजा पाठ हवन आदी केलं, तर तुमच्या मनामध्ये असं काहीतरी इच्छा होती, देव प्रसन्न झाल्यानंतर वर म्हणून त्या ठिकाणी आपण देवाला मागणार, याचा अर्थ आपल्या इच्छेनुसार भगवान आपल्याला फळ देतात. तर इथं असंच सांगितलंय की हे वरद, संपूर्ण चराचराच्या सगळ्या प्राण्यांची जी काही इच्छा आहे त्या सर्व तुम्ही पूर्ण करतात. तर सकाम बरं का, जी काही आहे सकाम पुरुषांची इच्छा पूर्ण करणारे मन कामनेश्वर परमात्मा, जे की तुमच्या स्मरण मात्र त्या ठिकाणी पुरुषार्थ सिद्ध होऊन जातात लोक. पुरुषार्थ कोणते कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आहेत. माहिती आहेत ना तुम्हाला सर्वांना? बघा, हे 4 पुरुषार्थ आहेत. त्या 4 पुरुषार्थापैकी 3 पुरुषार्थ आहेत आणि एक परम पुरुषार्थ आहे. तर 3 पुरुषार्थ कोणते? जे सुरुवातीचे धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ आहेत आणि परम पुरुषार्थ हा मोक्ष आहे. पुरुषार्थ म्हणजे प्रयत्नातून सिद्ध होणारी कोणती तरी वस्तू. प्रयत्न केल्याशिवाय कसं मिळेल हो? तर पहिलं, सगळ्यात पहिले धर्म. मग तुम्ही धर्म करतायत ना, धर्म अर्थात इथे यज्ञ याग आदी जे कर्म आहेत ना, त्याला धर्म त्या ठिकाणी ग्रहण करायचं. तर यज्ञ याग तुम्ही जे करतात ते धर्म आहे. तर ते जे धर्म आहेत ते आपोआप होऊन जातात का? आपोआप होतात का? मग काय करावं लागतं? प्रयत्नातून करावं लागतं. ते सहजासहजी आपल्याकडून होऊन जाईल असं होऊ शकत नाही. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतील. मग जो धर्म आहे तो प्रयत्न करावा लागेल. मग पहिला धर्म, त्यानंतर हा जो धर्म आहे कशा करता? तर म्हणणार अर्थ अर्जन करण्याकरता. पैसा कमवायचा आहे. पैसा पण असा येऊन जातो का हो? ज्याच्या प्रारब्धामध्ये जेवढा आहे तेवढा तर येईलच, परंतु तो कसा येईल? असा आयत बसून तर येणार? तुम्ही जर म्हटले प्रारब्धात असेल तर येईल, मग मी कशाला काय करू? आहे की नाही? तुम्ही करता ना हो? का करता? कारण तुम्हाला माहित आहे प्रारब्धातलंच मला भेटणार आहे, माझ्या नशिबातलंच भेटणार आहे, पण प्रयत्न केल्याशिवाय भेटणार. जर प्रयत्न केले तर जे मिळणार आहे ते मिळेल आणि नाही केले तर जे मिळणार आहे ते सुद्धा निघून जाईल. याचा विश्वास आहे. प्रयत्नातूनच भेटेल म्हणून प्रयत्न करतात. झालं तर धर्माचं झालं, कर्माचंही झालं. म्हणजे अर्थ अर्जन करणं केवढी महत्वाची गोष्ट आहे आपल्याकरता. पैसा कमवणं, हा जो पैसा आपण कमवतो तर धर्मपूर्वकच कमवलाही पाहिजे. मग हाही जो आहे भगवान शंकरांच्या कृपेतून सिद्ध होऊन जातो. प्रयत्न तुम्ही करताय, परंतु बऱ्याचदा असंही होतं खूप प्रयत्न केले हो पण काही फळलं का? फळलं नाही, त्यामध्ये कृपा नव्हती ना. आता कृपा आहे बघा, फळते की नाही? भगवान शंकराने कृपा केली की तुम्ही केलेल्या परिश्रमाचं त्या ठिकाणी फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून वरद. मग हे झाला धर्म, अर्थ, काम म्हणजे कामना. तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे, कामना काय इच्छा आहे? जी काही इच्छा आहे, पुत्र मिळावा, मिळून गेला. तुम्हाला काही फार मोठं घरदार पाहिजे, मिळून गेलं. असं पाहिजे, तसं पाहिजे. अहो काय कामना कमी आहेत का? लचक यादी आहे. बरं, या सगळ्या कामना मनामध्ये धरून जर आपण भगवान शंकरांची त्या ठिकाणी प्रार्थना केली, पूजा अर्चना केली, मनोभावे सेवा केली तर आपल्या कामना सुद्धा पूर्ण होऊन जातात. अशा प्रकारे हे वरद, तुम्ही संसाराला संपूर्ण कामना पूर्ण करणारे आहात, पुरुषार्थ देणारे आहात. आणि जो कोणी व्यक्ती निष्काम भावाने जर तुमची साधना केली, बघा सकाम भाव ठेवून जर कुणी उपासना केली तर त्याची ती इच्छा पूर्ण करतात तुम्ही. आणि जो कोणी निष्काम भावाने केली तर मग मात्र तुम्ही त्याचं सगळं काही करून टाकतात, वेडापार करून टाकतात, म्हणजे त्याला मोक्ष देऊन टाकतात. आणि मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे, सर्वात उत्तम, सर्वात श्रेष्ठ. आणि आपल्या संपूर्ण जीवनाचं, मनुष्य जीवनाचं खरं वास्तविक सार्थकता ज्या गोष्टीमध्ये आहे तो म्हणजे मोक्ष. आपल्या जीवनाचा लक्ष्य, आपली जीवनरूपी जी यात्रा चालू आहे ना, प्रवास चाललाय की नाही जीवनाचा, तर या जीवनाच्या प्रवासाला काही लक्ष्य आहे की नाही? तुम्ही प्रवास करताय, इथून निघले कुठेतरी जायचंय. समजा तुम्हाला कुठे जायचंय? कुठे जायचंय? अयोध्येला जायचंय ना? नाही, लांब झालं थोडं, पंढरपूरच घ्या. मग पंढरपूरला तुम्हाला जायचंय, मग तुमचे लक्ष आहे पंढरपूर, बरोबर की नाही? मग तुम्ही त्याच दिशेने बरोबर चालणार आहात.
मग चालण्याकरता सुद्धा एक दिशा निर्दिष्ट असते, लक्ष निर्दिष्ट असतं की मला इथे इथे पोहोचायचं आहे. त्याच प्रकारे आपण जन्माला आलो आणि आल्याबरोबर प्रवास करायला लागलो, तर हा जीवनाचा जो प्रवास चाललेला आहे, हा प्रवास कुठे जाऊन थांबवायचा? त्याचं काय लक्ष आहे की नाही? जसं तुम्ही प्रवास करताय, तुमचं लक्ष पंढरपूर आहे आणि पंढरपूर निघूनही गेला तरी तुम्ही बसले तिथं अजून, मग काय करायचं? याचा अर्थ आपल्याला लक्ष काहीतरी व्यवस्थित पाहिजे. आपल्याला मोक्ष निघून गेला असं होऊ शकत नाही, पण मोक्ष जर आपलं लक्ष आहे, जीवनाचं काहीतरी पाहिजे ना टार्गेट, तर या संपूर्ण जीवनाचं लक्ष मोक्ष आहे. आणि भगवान परमात्मा शंकर तर त्यांची निष्काम भावाने जो कोणी उपासना करेल, साधना करेल, प्रेमाने सेवा करेल, त्या व्यक्तीला मोक्ष देऊन टाकतात. म्हणजे पुरुषार्थच नाही, परम पुरुषार्थही देऊन टाकतात. एवढे कृपालू आहेत, एवढे वरद आहेत, उदार आहेत. अशा प्रकारे रुद्र देवता सगळे त्या ठिकाणी स्तुती करतात. आणि ते एवढे म्हणाले की बघा, अनेक लोक नावे ठेवतात बरं का, भक्तीला लागलेल्यांना भरपूर नावं ठेवतात. तर ते तेच म्हणतात की निष्काम भावाने अनेक संत महान मुनिजन तुमची साधना करतात. ज्यांना काहीच नकोय ते सुद्धा साधना करतात. ज्यांना पाहिजे ते तर करतातच करतात, ज्यांना काहीही नकोय तरी सुद्धा करायचं काय? मग काहीच नकोय म्हणून काहीच नाही करायचं का? हा, जिवंत जगतोय ना, काहीच नाही करायचं, मग श्वास तर घेतोय, मग तो श्वास जो घेतोय तो सुद्धा सार्थकी लागला पाहिजे. मग काय करायचं? तर ते लोक सुद्धा निष्काम भावाने निरंतर केवळ परमात्म्याची आराधना करत असतात. निष्काम चित्त, अत्यंत आदरपूर्वक तपस्या करतात, पूजन करतात. आणि असे जे संत महापुरुष आहेत जे की भगवान परमात्मा ज्यांच्यावर निरंतर प्रसन्न आहे, मग तो परमात्मा, त्या परमात्म्याच्या नादी लागणारे जेवढे लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये चित्त लावणारे जेवढे लोक आहेत, ते सगळे काय करतात? आपल्या आत्मस्वरूपामध्ये निरंतर तल्लीन असतात. आणि त्यांचं जे आचरण आहे ते कधी कसं तर कधी कसं ते ओळखू येणार नाही. आणि बहुतेक असे जे लोक आहेत ना, जे भक्तीमध्ये रंगलेले आहेत, त्या लोकांना बाह्य जग जे अज्ञानी असतं ते भरपूर नावं ठेवतात. नावं ठेवून ठेवून आणखी काय भ्रष्ट झाला म्हणतात. हे पार वायाला गेलं, कामातूनच गेलं. बरोबर की नाही? एखादा माणूस चांगला प्रपंच करतोय, खातोय पितोय, काम करतोय, सगळं काही करतोय, आणि त्यात जर त्याला वेळ लागलं, मग भगवत भक्तीचं असं काही वेळ लागलं की तो आता केवळ भजन करतोय, बाकीचं सगळं सुटून गेलं, तुम्ही काय म्हणणार? येडा येडा झालो, येडा झालो, हा, वेडा झालो, वेडा झालो, वेडियांच्या गावा गेलो. बरोबर की नाही महाराज? आज महाराज म्हणत होते, ते म्हटले लोक घरचे, बाकी लोक गावातले काय म्हणतात माहित नाही, पण ते घरातले सुद्धा लग्न कार्य असे टाकून गुरुजींच्या सोबत कुठे पण जातात. घरच्या लोकांना चक्रम म्हणतात. बरोबर की नाही? काही माणूस आहे चक्रमच आहे. घरातले लग्न कार्य टाकून स्वामीजींच्या मागे पडतात. हा, बरोबर आहे. गुरूंच्या मागे लागले, देवाच्या मागे लागले, देवाला जर तुम्ही धरलं ना तर बाकी सगळे लोक तुम्हाला चक्रमच म्हणतील. आणि त्यांचं चक्रम म्हणणं म्हणजे आपण समजायचं की आपण खरोखर चांगले आहोत, खरोखर गुरु भक्ती आहे आपल्यामध्ये. तर सगळे जगाने जर कौतुक केलं ना, जगाने कौतुक केलं ना, समजायचं आपला कुठेतरी काहीतरी चूक होते, देवाची कृपा कमी पडते आपल्यावर, म्हणून जगाने वाहवाह नाही केलं पाहिजे. अजिबात नाही. जगाचं वाहवाही अत्यंत खराब गोष्ट आहे, ती आपल्या आत्मिक उन्नती करता घातक आहे. परम गुरुदेव स्वामी शिवानंदजी महाराज आपल्या आत्मचिंतनामध्ये एवढे तल्लीन असायचे, एवढे तल्लीन, निरंतर तल्लीन. आणि साधना, तपस्या, त्यांच्या जीवनाचं एकच उद्देश काय? फक्त साधना, दुसरं कामच काही नाही, केवळ साधना. आणि ऋषिकेशमध्ये त्यांनी शिवानंद आश्रम, ते तर नंतर बनला आश्रम, सुरुवातीला तर काही नव्हतं. गंगा नदीच्या किनाऱ्यावरती अक्षरशः जंगल होतं. आणि त्या वनामध्ये स्वामी शिवानंदजी महाराज पहाटे उठून 3 वाजताच उठून गंगा मैयामध्ये या थंडीच्या दिवसामध्ये अगदी इथपर्यंतच्या पाण्यामध्ये जाऊन जप करत बसायचे, साधना करायचे, ध्यान करायचे गंगा मैयामध्ये बसून. बरं का, आपण बघा असं थोडीशी हवा लागली की एवढी थंडी वाजते, नको नको होती बरं. आणि तिथे गंगा मैयामध्ये तिथे मायनस असतं टेम्परेचर, त्यामध्ये ते साधना करतात. अत्यंत सिद्ध महापुरुष, युग पुरुष, अत्यंत तपस्वी.
आज संपूर्ण संत समाजामध्ये ज्यांचं नाव अत्यंत आदरपूर्वक घेतलं जातं की हा स्वामी शिवानंदजी महाराज. स्वामी शिवानंदजी महाराजांचीच एक एवढी मोठी कृपा आहे की संन्यास परंपरा फार मोठी तिथून सुरू झालेली. तर स्वामी शिवानंदजी महाराज आपल्या प्रिन्सिपलमध्ये, आपल्या तत्वामध्ये कायमच स्वतःला टाकायचे. त्यांनी 20 तत्व बनवले होते. ज्या माणसाला सुधारायचे त्यांनी त्या 20 तत्वाचं पालन करायचं, ज्याला सुधारायचं जीवनामध्ये. मग बाकीच्यांना सुधरवायच्या अगोदर ना ते स्वतःलाच त्याच्यामध्ये घालायचे की मी बसतो की नाही. तुम्ही इकडे बघा ना सगळे, मी त्या तत्वामध्ये बसतो की नाही, अशा प्रकारे ते विचार करायचे. निरंतर परीक्षण करायचे स्वतःचं. आत्मपरीक्षण करणारा माणूस सुधारतो. तर स्वामी शिवानंदजी महाराज एका ठिकाणी गेले होते. कुठे? असं बोलवलं होतं, लोक कार्यक्रमाला बोलवतात ना, काहीतरी उद्घाटन होतं आणि त्यांना बोलवलं आणि गेले. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना थोडं बोलायला सांगितलं. म्हटले हा माईक घ्या हातामध्ये, थोडंसं 2-4 शब्द 5 शब्द बोला. तर स्वामीजी त्यांनी हातात माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आणि शिकलेले होते, खूप डॉक्टर होते ते. आणि त्यावेळी बघा, त्यावेळी पॅरिस सारख्या ठिकाणी जाऊन विदेशामध्ये डॉक्टरकी केलेली त्यांनी. ते सगळं काही सोडलं आणि साधू बनून आले. पण शिकलेले होते आणि आत्मचिंतनामध्ये अनुभूत स्थिती होती. तर त्या अनुभूतीमधून ते जे काही बोलल्यानंतर सगळे वाह 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 करायला लागले. वाह किती छान बोलले स्वामीजी तुम्ही, वाह. अगदी सगळे जे तो केवळ वाह वाह करायला लागला. अशा वाहवाहीमध्ये त्यांना थोडंसं बरं वाटलं की हा चला चांगलं झालं, सगळ्यांना आवडलं, थोडंसं प्रसन्न झाले. आणि जेव्हा प्रसन्न झाले आणि आश्रमामध्ये आले, आश्रमामध्ये आल्यानंतर तिथलं वातावरण वेगळंच असतं. तिथं गेल्यानंतर आपली आपोआप जागेवर येते सगळी गाडी, शांत होऊन जातं चित्त. आणि आल्या आश्रमामध्ये, आश्रमही नव्हता, गंगा मैयाच्या किनाऱ्यावर जेव्हा आले आणि शांतपणे बसले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे काय, मी खुश कशासाठी झालो. थोडे खुश झाले ना ते लोक, वाह वाह मी खुश कशासाठी झालो. अशा प्रकारे ते स्वतःचं चिंतन करतात. काय असं घडलं जेणेकरून मी खुश झालो, मी असं केलंच काय, आणि जर मी खुश झालो तर माझं अजूनही लोकांच्या मध्ये, भौतिक वस्तूमध्ये, सांसारिक वस्तूमध्ये आकर्षण आहे. माझ्या बुद्धीला आजही या संपूर्ण संसारातल्या वस्तू आकर्षित करतात. याचा अर्थ मी अजून भगवत भक्त झालेलो नाही, याचा अर्थ माझं वैराग्य पूर्ण नाही, याचा अर्थ मला ज्ञान परिपूर्ण नाही. अशा प्रकारे जेव्हा त्यांना स्वतःला कळलं तर हा अहंकार गळावा म्हणून त्यांनी भला लांब लचक चाबूक घेतला आणि स्वतःला मारायला सुरुवात केली. निरंतर मारत राहिले. जो तुला अहंकार आला ना, तूच बोलला ना, तोंडाला मारतात, डोक्याला मारतात, पाठीला मारतात, पोटाला मारतात. का? कारण की याला अहंकार झालाय. हा अहंकार गळायला पाहिजे. करशील का परत अहंकार? आपण म्हणतो ना एखाद्या लहान लहान पोरांना काय म्हणतो, समजा काही जरी चूक केलीये, काही तुम्हाला न सांगताच कुठेतरी फिरत बसले आणि घरी उशीर आले, तुम्ही काय म्हणा, जाशील का परत, जाशील म्हणून मारत राहता, जाशील का परत. तो जोपर्यंत म्हणत नाही 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 आता नाही जात, बास ना, नको मारू मला, असं जेव्हा लहान लहान पोरं जोपर्यंत म्हणत नाही तुम्ही नाटक म्हणून पण मारत राहता ना, त्याला शिक्षा मिळावी म्हणून, तसंच त्यांनी अहंकाराला मारलं. करशील का परत अहंकार? लोक जर वाह वाह म्हणतात तू खुश होशील का? जोपर्यंत आतून आवाज नाही आला काय, हा मी खुश नाही होणार, परत माझ्या आयुष्यामध्ये ही वेळच कधी येणार नाही की कुणी मला चांगलं म्हटलं आणि तेवढ्यासाठी मी खुश झालो, अजिबात नाही. जोपर्यंत आत्मिक स्थितीमध्ये ते बिंबलं नाही तोपर्यंत ते मारत राहिले. आणि मग विचार करा तुम्ही, जर हा अहंकार परत दुसऱ्या वेळी जर जागा व्हायची, थोडीशी जरी त्याने डोकं बाहेर काढलं तरी त्याला पहिलं काय आठवेल? मार आठवेल. नको तो जर बाहेर आलो की मार पडेल, त्याच्यामुळे तो बाहेर येणारच नाही. असं त्या ठिकाणी संत महापुरुष आचरण करतात, अहंकार येऊ देत नाही. असे निरहंकार संत महापुरुष जे की आपल्या स्वरूपामध्ये निरंतर विद्यमान असतात. आणि मग एखादा माणूस त्यांना पागल नाही म्हणणार का? हो म्हणेल ना, काय म्हणेल, काय पागल, एवढं सगळं घरदार सोन्यासारखं जीवन, डॉक्टर की सोडली, अरे बापरे. एखादा माणूस एवढी मोठी नोकरी सोडली आणि खुशाल साधू बनला, अरे काय काही आहे की नाही, म्हणणार की नाही बरं? तुम्ही पागलच म्हणणार त्याला, वेडा झाला. परंतु त्याच्या जीवनामध्ये तो व्यक्ती स्वतः कोणत्या स्थितीमध्ये आहे हे आपल्याला कळणार नाही, कळूच शकत नाही. आपली स्थिती नाहीये ना ती, ज्यावेळी त्या स्थितीवर आरूढ होऊ तेव्हा ते कळेल. मग तेच त्या ठिकाणी सांगतात की जे संत महापुरुष भगवंताचे भक्त झाले ना, अशा संतांचं सानिध्य जर आम्हाला मिळालं,
अशा संतांच्या सानिध्यामध्ये राहून जर त्यांचे 2-4 गुणधर्म आमच्यात उतरले तर लोक आम्हाला पागल म्हटले, येडं म्हटले, क्रॅक म्हटले, चक्रम म्हटले तरी चालेल, काही फरक पडत नाही, काही फरकच पडत नाही. आम्हाला काय देवा, तुझ्या अनुग्रहातून, तुझ्या कृपा दृष्टीमधून आम्हाला सगळं काही सहन होत आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही सहन करतो, फक्त तुझी कृपा पाहिजे. म्हणून हे नाथ, हे प्रभू कृपा कर. अशा प्रकारे यांनी प्रार्थना केली. पुढे भृगु ऋषींनी प्रार्थना केली. भृगु ऋषी हे कोण आहेत? आपला विषय झाला मागे, दक्ष प्रजापतीचे गुरु आहेत. भृगु ऋषी दक्षाचे गुरु आहेत. मग यांनी प्रार्थना केली, भृगु ऋषींनी प्रार्थना केली की हे प्रभू, तुमची माया केवढी गहन आहे हो, अद्भुत आहे तुमची माया. भृगु ऋषी म्हणतात की मोठे मोठे देवता लोक, देवता तू सोडा हो, ब्रह्मदेव, ज्या ब्रह्मदेवाने सगळ्या सृष्टीची रचना केली, असा ब्रह्मदेव सुद्धा तुमच्या मोह मायेसमोर काय होतो? अंध होऊन जातो. तुमची माया एवढी गहन आहे की त्या मायेपुढे ब्रह्मदेवालाही शंका येते. कित्येक प्रकारचे तुमच्या अद्भुत अशा लीला असतात. त्या लीलांसमोर तर काय होतं, ब्रह्मदेव एक वेळेस हरून जातो की नेमकं काय आहे काय हे. अशा अनेक प्रसंग आहेत बघा. श्रीमद भागवतामध्येच एक प्रसंग येतो, जेव्हा भगवान श्रीकृष्ण काय करतात? काला करतात. काला माहित आहे ना? खेळून खेळून थकले, काय म्हटले आता? सगळे सवंगडी एकत्र या आणि काय करायचं? आपल्याला जेवण करायचंय. बरेचशांनी डबे आणलेच नव्हते, बरेचशांनी आणले होते. भगवान म्हटले ठीक, काही नाही, चला आता ना ज्याचा डबा आहे त्यांनी त्याचा खायचा नाही बरं का, सगळ्यांनी डबे आणून इथे ठेवा. देवाने सगळ्यांचे डबे उघडले, काला गेला, सगळ्यांना खाऊ घातला, आपल्याच हाताने खाऊ घातला आणि तोच उष्ट्या हाताने आपणही खाल्लं. देवाने सगळ्यांना खाऊ घातलं आणि आपणही त्याच उष्ट्या हाताने खाल्लं. सगळा काला 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 झाला. ते काल्याबरोबर यांचे तोंडही सगळे पूर्ण भरून गेले. तोंडच दिसेना, कोण ओळखू येईना, सगळं भरले तोंड सगळं. आता काय, ठीक आहे, चांगले, मस्त वाटते. ते ब्रह्मदेवाने दृश्य बघितलं, अरे रे 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 रे, काय ही, याला देव म्हणायचं? असा व्यक्ती, असा समजा तुमचे लहान लहान पोरं राडा करतात की नाही वगैरे, तुम्ही काय म्हणणार? हे बाळकृष्ण आहे, हा हे देव का? नाही, हे देव असेल केवढे निर्मळ असते नाही का? नाही, भगवान कृष्णांना आवडत नव्हतं ते. निर्मळ राहायचं कशाला एवढं? आपले सवंगडी तसेच आपणही पाहिजे ना. नाही तर मग आपण त्यांचे मित्र हे कसं काय व्हायचं? त्यांच्यापेक्षा जास्त खराब दिसलं ना, मग काय होईल? त्यांच्यामधले आम्ही हिरो आहेत त्यांच्या, बरोबर ना? मग भगवान त्या ठिकाणी असं प्रकारचं आचरण करतात हे बघितलं ब्रह्मदेवाने. आणि ब्रह्मदेव म्हणतात, अरे हे परब्रह्म कसे काय? हे परब्रह्म असू शकत नाही. परीक्षा घेतली पाहिजे. ब्रह्मदेवाची बुद्धी सुद्धा फिरली बघा. तेच ब्रह्मदेव ज्यांनी की संपूर्ण शास्त्र देवाकडून ऐकलेलं आहे, सगळं शास्त्र उपजत ज्यांना माहित आहे, त्या ब्रह्मदेवाने त्या शास्त्राच्या आधारावरती सगळ्या जगाची रचना केली. त्या ब्रह्मदेवाला भ्रम झाला की हे देवच आहेत का काय नक्की. म्हणून परीक्षा घेतली आणि देवाचे कमंडलमध्ये सगळे सवंगडी आणि सगळ्या गौमाता जेवढ्या होते सगळ्यांना कमंडलमध्ये भरलं आणि एका गुहेत नेऊन लपून ठेवलं ब्रह्मदेवाने. बघा, ब्रह्मदेवाने सुद्धा असं केलं. ज्या ठिकाणी परमात्म्याच्या या गहन मायेपुढे ब्रह्मदेवाची बुद्धी पण काम करू शकली नाही, तर देवा मी सामान्य ऋषी आहे. भृगु ऋषी म्हणतात, सामान्य ऋषी आहे, माझं काय चालणार आहे? तर तुम्ही म्हणाल ती कथा अर्धीच सोडली, ती ऐकायला तुम्ही 2-4 महिने वाट बघावं लागेल, अजून येईल ती 10व्या स्कंधामध्ये येईल. तर भृगु ऋषी म्हणतात की देवा, तुमची ही माया अत्यंत गहन आहे. जे आहे त्याच्या विपरीत दाखवते आणि जे वास्तविक आहे ते दिसू देत नाही. जसं पहिले सांगितलं होतं ना, भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये काय होतं की भगवान सत्यम परम धीमहि जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्व विज्ञस्वराट. तर सांग तेजो वारी मृदाम यथा विनिमयो. तेज वारी मृदा काय सांगितले की जसं सूर्याचे किरण एखाद्या वेळी खाली पडतात, कुठे? पाण्यावर. दवबिंदू जे असतात ना, सकाळ सकाळ बघा कशावर पडलेले असतात? गवतावर वगैरे. आणि सकाळी सकाळी तिकडून सूर्य उदय झाला, तुम्ही चालले होते आणि ते दवबिंदू त्या गवतावर पडलेले असतात. ते कसे दिसतात बरं? हा, मोत्यासारखे चमकतात ना. सूर्यकिरण तिकडून आहे तर मोत्यासारखे चमकतात. मोत्यासारखे नाही, मोतीच वाटतात एकदम.
पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही थोडे जास्त हुशार आहेत ना, की ते पाणीचे आधीच माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही पळत नाही ते मोती गोळा करायला. नाही तर काय होईल, तेजोवारी मृदाम, जसं सूर्याचे किरण पाण्यावरती त्या पडले की ते पाणी मोत्यासारखं दिसतं. वस्तुतः मोती नाही तरी दिसतं काय, मोती. ही माया आहे, त्याच प्रकारची माया आहे. जसं मृगजल जे आहे, पाणी नाही तरी पाणी वाटतं. जसं त्या ठिकाणी एखादा काय म्हणतात, शिंपला कुठे पडलेला असेल, तो नाही की चमकतो, शिंपले असे चमकतात बघा, वरती त्याला चांदीसारखं कोटिंग असतं, आणि ते चमकलं की आपल्याला काय वाटतं, वा 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 चांदी भेटली कडे, काहीतरी चांदीचं पडलंय, म्हणून गपकन जाऊन पकडणार, हातात घेतला, अरे बाबा हे तर शिंपला आहे. म्हणजे काय होतं, एक भ्रम उत्पन्न होतो. तर हा जो भ्रम आहे, हाच भ्रम या संसारामध्ये उत्पन्न होतो की देवा, हे सगळं जे विश्व आहे वस्तुतः मिथ्या आहे. हे सगळं जगत तुच्छ आहे, मिथ्या आहे, नश्वर आहे, सगळं काही आहे. तरी आम्हाला कसं वाटतं, मिथ्या असूनही सत्य वाटतं. स्वप्नामध्ये जगतोय. स्वप्न कसं आहे हो, स्वप्न तुम्ही स्वप्न पाहतात की नाही? स्वप्न पडतं सगळ्यांना? म्हात्र्या माणसाला स्वप्न पडत नाही? नाही पडत. अच्छा, पडतच. स्वप्न कोणाला सोडत नाही, स्वप्न सगळ्यांना पडतं. बरं, त्या स्वप्नामध्ये तुम्ही जे काही पाहता कुठपर्यंत खरं? हा, स्वप्न तुटेपर्यंत ती एकदम खरं. मग स्वप्नामध्ये काय घ्यायचं आता? हा, स्वप्नामध्ये एखादा आला, जवळ आला, एकदम जवळच, आणि त्याने असं केलं, आता काय करू म्हणून तुमच्या संवाद साधते, तुमच्याजवळ बोलते, काय करू मी, काय करू मी, काय करू मी म्हणून असं तो बघतोय, डोलतोय, छानपैकी डान्स करतोय, आणि तेवढ्यात त्याने लगेच तुमचं स्वप्न तुटलं, जागे झाले. अच्छा, आरडते तुम्ही? हा, मग तर काय विषयच नाही. आरडतेत पण, अरे बापरे, अजून हसत नाही ना? अच्छा, बघा, म्हणजे हसायला सुद्धा माणसाला चांगली स्थिती पाहिजे. बरं, तो झोपेतून उठला, घामाघूम झाला आणि बघतो कुठे साप आहे का? कुठपर्यंत साप आहे? त्या सापाची भीती पण कुठपर्यंत आहे? जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत. एकदा स्वप्न तुटलं की सगळं काही तुटलं. हे जग सुद्धा तसंच. जोपर्यंत आपल्याला हे जग खरं वाटतंय तोपर्यंत समजायचं आपण अजून झोपेत आहोत, स्वप्नात आहोत. ज्या दिवशी आपली झोप तुटली म्हणजे हे जग खोटं आहे, वस्तुतः परमात्मा ही एकमात्र सत्य आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा समजायचं आपण जागे झालो. झोप तुटली, आणि झोप तुटल्यानंतर जे आहे हे जे आपण बघत होतो, मग हे काय? स्वप्न नाही का? मग संत महापुरुषांच्या दृष्टीने हे सगळं जगत काय? हा, स्वप्न आहे की नाही? स्वप्न नाहीच आहे, खरं नाहीच आहे, ते खोटं आहे सगळं. जसं आपण स्वप्नामध्ये पाहिलेली कुठलीही गोष्ट ती आपल्याला जागेपणी एकदम खोटी वाटते, 100% खोटी. स्वप्न होतं ते खोटं आहे. त्याच प्रकारे संत महापुरुष जेव्हा आत्मस्वरूपामध्ये आरूढ होतात तेव्हा हे सगळं जग त्यांना खोटं आहे, स्वप्नासारखं आहे. परंतु ती स्थिती फार उच्च आहे, आणि ही स्थिती एवढ्या सहज मला नाही मिळू शकत. असं कोण म्हणतंय? भृगु ऋषी म्हणतात की हे शरणागत वत्सल प्रभू, ती स्थिती तर अत्यंत उच्च आहे, आणि मी तर अज्ञानाच्या निद्रेमध्ये अजून आहे, त्याच्यामुळे तुमच्या त्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान मला होऊ शकत नाही. बघा, माझा शिष्य एवढा कसा काय बिघडला? कारण गुरुचाच दोष आहे ना, गुरुची चूक आहे. शिष्य कोण? हा, ध्यानात आहे तुमच्या, म्हणजे ध्यान देऊ नये, दक्षतेने ऐका. शिष्य कोण? दक्ष. आणि गुरु कोण? भृगु ऋषी. भृगु ऋषी म्हणतात की मी गुरु आहे, मी जर माझ्या शिष्याला चांगलं काही शिकवू शकलो नाही आतापर्यंत, याचा अर्थ त्याच्यापेक्षा जास्त अज्ञान माझ्याकडे. मी जर स्वतः दक्षाला सांगितलं असतं की बाळा, हे जे आहेत ते साक्षात परब्रह्म आहेत, हे शिव आहे, हे कल्याण आहे, सत्य आहे, चित्त आहे, आनंद स्वरूप आहे, हे जर मी आधीच त्याला शिकवलं असतं तर अनर्थ झालाच नसता ना. पण मी त्याला थांबवलं नाही, उलट मी त्याला आणखी प्रोत्साहन देत राहिलो. तुमचा अपमान करण्याकरता मी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी अपराधी आहे, आणि ही अपराधाची एकमात्र कारण म्हणजे माझी असलेली अज्ञानी बुद्धी, दुर्बुद्धी. म्हणून हे प्रभू, मला क्षमा करा आणि माझ्यावर काय व्हा? प्रसन्न व्हा. माझ्यावर प्रसन्न होऊन मला अभय वरदान प्रदान करा. अशा प्रकारे भृगु ऋषींनी प्रार्थना केली.
याच्या पुढे ब्रह्मदेवाने प्रार्थना केली. आता ब्रह्मदेव म्हणतात बघा, ज्याची जशी जशी बुद्धी असते ना तशीच वाणी पण निघते बरं का. वाणी पण आपल्या बुद्धीमध्ये निर्भर करते. आपण जसं बोलतो तसं आपल्या डोक्यात चाललेलं असतं. डोक्यामध्ये काय शिजतं हे त्याच्या वाणीतून कळतं, बरोबर की नाही? पहिलं मनातच येतं. काही गोष्ट करायची असेल तर ती मनात येते, दुसरी ती वाणीत येते आणि तिसरी मग क्रियाकलापामध्ये येते. सगळ्यात पहिलं आपल्या डोक्यामध्ये चालतं, काय करायचंय, काही करायचंय. दुसऱ्या वेळेस आपण ते बोलून दाखवतो, वाणीमधून बोलून दाखवतो. म्हणजे वाणीमधून जे काही निघतं ते वस्तुतः तुमच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं. डोक्यातच नाही तर वाणीत कुठून येईल? म्हणजे डोक्यात असतं. जशा प्रकारे ज्याची जशी जशी बुद्धी आहे तसं तसं तो बोलतो. परमात्म्याची स्तुती पण सगळ्यांनी आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे केलेली आहे. दक्षाने काय स्तुती केली, सदस्यांनी काय स्तुती केली, सगळ्या पुरोहितांनी काय स्तुती केली, भृगु ऋषींनी काय स्तुती केली, रुद्रगणांनी काय स्तुती केली. प्रत्येकाची स्तुती बघा वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाची जी बुद्धिमत्ता आहे त्यानुसार त्यांनी स्तुती केलेली आहे. आता ब्रह्मदेवाची बुद्धिमत्ता बघा. ब्रह्मदेवाने सांगितलंय नैतत् स्वरूपम भवतो सौपदार्थ. हे प्रभू, हे परमात्मन, काय सांगितले की तुमच्या विषयी जाणण्याकरता बुद्धी अपुरी पडते. काय आहे की तुम्ही कसे आहात, पृथक पृथक म्हणजे वेगळे वेगळे जेवढे विषय वस्तू आहेत या सगळ्या विषय वस्तूंना ग्रहण करणारे इंद्रिय सुद्धा वेगळे वेगळे आहेत. शब्द ग्रहण करणारा कान वेगळा आहे, नाक श्वास घेणारा नाक वेगळे आहे, पाहणारे डोळे वेगळे आहेत, त्यानंतर स्वाद घेणारी जीभ वेगळी आहे, स्पर्श घेणारी त्वचा वेगळी आहे. अर्थात सगळे इंद्रिय वेगळे वेगळे आहेत, यांचे विषय सुद्धा वेगळे वेगळे आहेत. आणि या सर्व इंद्रियांचे जे विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, या सगळ्याच्या पलीकडे तुम्ही आहात. तुम्ही ना डोळ्याचे विषय आहात ना कानाचे, तुम्ही ना जिभेचे ना त्वचेचे ना नाकाचे, तुम्ही कोणत्याही इंद्रियांचे विषय नाहीत, इंद्रियांच्या व्यतिरिक्त आहात. इंद्रिय त्या ठिकाणी पोहोचू शकत, इंद्रिय तुमचं वर्णन करू शकत नाही. इंद्रिय तुम्हाला ना डोळ्याने आपण देवाला पाहू शकतो, ना ऐकू शकतो कानाने, ना तोंडाने त्याचं वर्णन करू शकतो, ना हात लावून त्याला स्पर्श करून सांगू शकतो. अर्थात परमात्मा इंद्रियातीत आहे हे ब्रह्मदेवाला सांगायचंय. की जेवढे शब्दादी विषय आहेत हे सगळेच्या सगळे जे आहेत वस्तुतः तुमच्या अधिष्ठानामध्येच आहेत. या इंद्रियांचे, या विषयांचे जे अधिष्ठान देवता आहेत ना, हे सगळेच्या सगळे अधिष्ठान कोणाच्या ठिकाणी अधिष्ठित आहेत, परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणजे इंद्रियांचं अधिष्ठान सुद्धा परमात्म्याजवळ आश्रित आहे. याचा अर्थ हे सगळंच्या सगळं विश्व केवळ परमात्म्यामध्ये स्थित आहे. म्हणून हे प्रभू, हे एकमात्र भूत स्वामी, तुमच्या ठिकाणी मी प्रार्थना करतो, पण तुमच्या वास्तविक स्वरूपाला मी कधी प्रगट करून बोलूच शकत नाही, कारण की माझी वाचा पुढे मूकम करोति वाचालम. नाही, हा श्लोक इथे नाही बसत बरं का. पण म्हणतात ना, एका मुक्यालाही वाचाळ करून टाकतात, परंतु एखाद्या अत्यंत वाचाळ व्यक्तीला सुद्धा मूक करून टाकतात. बोलू शकत नाही, शास्त्र त्याला सांगू शकत नाही, त्याचं वर्णन करू शकत नाही. जसं की वेद सुद्धा काय म्हणतात शेवटी, नेती नेती. वेदांनी म्हटले बस, न इति, याच्या पुढे नाही, याच्या पुढे नाही, बस याच्या पुढे त्याचं वर्णनच करू शकत नाही. जेवढं शक्य होतं तेवढं वेदाने करून दिलंय, याच्या पुढे आता वेदालाही शांत बसावं लागलं. अर्थात तो परमात्मा अवर्णनीय आहे. म्हणून त्या वर्णनाच्या पलीकडे असणारा परमात्मा, त्याला मी काय वर्णन करू, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केली आहे. बघा स्तुती पण कशी आहे देवाची, किती सुंदर वर्णन केलंय. पुढे म्हणतात, इंद्रादी देवता म्हणतात की हे प्रभू, बघा ज्याची जशी बुद्धी. इंद्र म्हणतात की तुम्ही काय करतात, जेवढे देवद्रोही आहेत ना, देवतांचे द्रोही म्हणजे कोण, राक्षस लोक, या राक्षस लोकांचे तुम्ही तत्काळ संहार करतात. म्हणून तुम्ही आमचे रक्षण करता आहात, देवांचे रक्षण करता आहात. आणि त्याच करता तुम्ही आपली विभूती सजवलेली आहे. त्यांना सांगितले की तुम्ही त्या ठिकाणी दशभुजा, 8 भुजा, अष्टभुजा, भगवान शंकराचं वर्णन केलं. म्हणजे तुम्ही अष्टभुजा धारण केल्यात, कशा करता, देवतांचं रक्षण करण्याकरता. म्हणून आम्हाला सर्वांना आनंद देणारे परमेश्वर आमच्यावर प्रसन्न हो. त्याच्यानंतर जेवढे याज्ञिक होते, त्या यज्ञामध्ये आलेले जेवढे जे 4 ऋत्विज होते, 12 सदस्य होते, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी पण देवाची स्तुती केली की हे भगवन, हे नाथ, हे स्वामी. बघा ब्रह्मदेव सुद्धा
तुमचं पूजन करतात. ब्रह्मदेवाद्वारे हे जे यज्ञ सजवलेलं आहे ना, ब्रह्मदेवाद्वारे सजवलेलं आहे. आणि कशासाठी? तर यज्ञपत्नी जेवढे आहेत ना, याज्ञिकांच्या पत्नी, त्यांनी सांगितलं की देवा तुमची पूजा करावी, म्हणूनच त्या ठिकाणी एवढं सगळं केलेला हा थाट होता. परंतु दक्ष कुपित झाला आणि तेव्हापासून सगळंच बिघडलं. नाही तर हे यज्ञ केवळ तुमच्या करताच होता, परंतु हे सगळं निघून गेलं. मग ते सांगितले की बघा हे यज्ञमूर्ती, देवाला सांगितलं की हे यज्ञमूर्ती, जसं सांगितले की एखादं जे शिर असतं ना, डोकं ज्याला नाहीये ते धड शरीर जे असतं बिना डोक्याचं चांगलं दिसत नाही, बरोबर ना? तसंच यज्ञ जो आहे तो यज्ञ सुद्धा भगवान शंकराशिवाय चांगला दिसत नाही. म्हणून आम्ही सर्व प्रार्थना करतो की हे कमल नयन, आपल्या त्या कोमल नयनाद्वारे तुम्ही कृपा करा आणि ह्या यज्ञाला परत व्यवस्थित सुरळीत चालू होईल अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था द्या. यानंतर सगळ्या ऋषीमुनींनी मिळून स्तुती केलेली आहे. ऋषीमुनींची ही स्तुती अत्यंत अद्भुत आहे. त्यांनी सांगितलं की देवा तुमची लीला फार अद्भुत आहे. तुम्ही सगळ्यामध्ये असे वागतात ना, असं वाटतं की तुम्ही सगळ्यामध्ये गुरफटलात, परंतु तुम्ही वास्तविक कसे आहात? यत पद्मपत्र मीमांसा, जसं पाण्यावरती कमळाच्या पानं असतात ना, त्याच्यावर पाणी ओतलं की ते पाणी गळून जातं, निघून जातं, ते थांबत नाही. पाण्याचा आणि कमळाच्या पानाचा कधी स्पर्श होऊ शकत. मग त्या प्रकारे ते पाण्यामध्ये राहतं, चिखलात राहतं, परंतु निर्लिप्त आहे. तद्वत तुम्ही आहात प्रभू. तुम्ही त्या ठिकाणी माया मोहरूपी या सगळ्या जंजाळामध्ये वागता फिरता, परंतु वस्तुतः त्या मायेचे निर्माताच तुम्ही आहात. त्याच्यामुळे ते तुमच्यावर असर करत नाही. त्यानंतर सांगितले बघा सगळ्या लोकांना इच्छा असते की आम्हाला पैसा मिळावा, लक्ष्मी, धन संपत्ती. कोणाला नकोय हो? सगळ्यांना पाहिजे. धन कोणाला नकोय? नकोय का? नकोय? पाहिजे. अत्यंत लोभ आहे. आपल्याला धन पाहिजे 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 पाहिजे, खूप पाहिजे. त्याच्यामुळे तर आपण लपून ठेवतो. कुठे आपण काय विचार करत नाही काही विशेष, आपण लपून ठेवतो धन, कारण की त्या धनाप्रती आपली फार लोभ आहे. असं सर्वांना धनाची इच्छा आहे, परंतु भगवान शंकर ज्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे, परंतु ते लक्ष्मीकडे पाहतही नाही. काय करायचं? पाहत सुद्धा नाही. अशा प्रकारे लक्ष्मीला तिरस्कृत करतात. लक्ष्मी म्हणजे पैसा फक्त घ्यावर का इथे? नाही तर लक्ष्मी म्हणजे तुम्ही म्हणणार भगवान विष्णूंची पत्नी, तिला तिरस्कार केला कसं व्हायचं? म्हणून पैसा जो आहे, धन संपत्ती जी आहे, त्याच्याकडे भगवान कधी बघतही नाही. आणि लक्ष्मी तर त्यांच्यावर प्रसन्न आहे. असे निस्पृह असणारे भगवान शंकर, त्यांना आमचा नमस्कार असो, ते आमच्यावर प्रसन्न असो. अशा प्रकारे यानंतर सिद्ध लोकांनी प्रार्थना केली. अनेक प्रकारे प्रार्थना केली गेली की हे प्रभू, हे नाथ, तुमच्या कृपेतून आम्ही या ठिकाणी या संसार रूपी दावानलामधून बाहेर निघूयात. फार घाई फराळ केलं ना आज. 7:30 ला आले देवाशावरून, 10 मिनिटात कसं तरी फराळ केलं. तर सर्व सिद्ध लोकांनी प्रार्थना केली की हे नाथ, जसं मनरूपी एखादा हत्ती जो आहे ना, एखादा हत्ती फार क्लेश, अत्यंत दुःख, कष्ट या सगळ्या दावानलामध्ये दग्ध होऊन जातो. आणि जसं तो एखाद्या नदीमध्ये जातो, सरित्यामध्ये, नदीमध्ये गेला आणि छानपैकी पहुडला की त्याला बरं वाटतं, तसं सांगितले की हे प्रभू, या संसारामध्ये सगळे जे दुःख आहेत त्याच्यामध्ये आम्ही अत्यंत कष्टमय झालं जीवन सगळं. त्या कष्टमय जीवनामध्ये सरिता मिळाली. बघा काय बोलले बरं का, लक्षात ठेवा. हे तुम्ही तुमच्यामध्ये किती 100% बसतं, हे किती टक्के बसतं थोडं लक्षात घ्या. की संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत, त्या दुःखांमध्ये आम्ही दग्ध आहोत. दग्ध म्हणजे कसं? दग्ध म्हणजे जळतोय ते माणूस, तो जळतोय पण जळून राखही होत नाही आणि ती आग अंगाची थांबतही नाही, सतत जळतच राहते. म्हणजे किती त्रास आहे बरं हा, आहे की नाही? संसाराचा त्रास म्हणजे तसाच आहे की नाही? तो त्रास संपतही नाही एकदाचा, आणि तो त्रास काय म्हणतात, मरूनही जात
राहत नाही आपण की त्या त्रासामधून त्याची सुटकाही होत नाही, कुठल्याच प्रकारे सुटका नाही, ते कायमच जळत राहते आपल्यासोबत. अशा प्रकारे दग्ध झालेला जो व्यक्ती आहे तो जातो कुठे? गंगेमध्ये. कोणती गंगा हो? सांगितले देवाची कथारूपीची गंगा आहे. त्या गंगेमध्ये आल्यानंतर आमचा सगळा त्रास निघून जातो, सगळे कष्ट निघून जातात. आम्ही जिथे जिथे जाऊन दग्ध झालेलो आहोत ते सगळं शांत होऊन जातं. अत्यंत ती शीतल, अत्यंत कानाला पवित्र करणारी तव कथा अमृतम, अमृत आहे कथा. तव कथा अमृतम तप्त जीवनम, तापलेल्या जीवाला काय आनंद देणारी आहे ही कथा, अत्यंत आनंद देणारी. या कथेमध्ये आम्ही काय करतो? डुबून जातो, लीन होऊन जातो. आणि या कथेमध्ये जो ब्रह्मानंद रस आहे त्या आनंदामध्ये आम्ही संसाराला विसरतो. तुम्ही विसरता की नाही? 1 तासापुरतं खरं सांगायचं विसरता ना? म्हणजे मी जर त्याच्याविषयी काहीतरी त्याच्या संबंधित बोलले तर थोडंफार आठवत असेल, पण बहुतेक मला नाही वाटत की तुम्ही संसाराला ध्यानात ठेवत असतात. 1 तासापुरतं बरं का? नाही तर तुम्ही म्हणणार यांचा भ्रम आहे हा सगळा. 1 तासापुरतं मी मानू शकते ना एवढं. नंतर तुम्हाला कोण थांबवून ठेवते हो? तुमचं मन पळालच लगेच. जशी आरती संपली, आरती संपायच्या आधीच घरी असतं मन. हा, तर असं झालं की भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये आनंद एवढा आहे की संसाराचा विसर पडतो. मग तुम्ही विचार करा, 1 तास कथा ऐकली म्हणून 1 तास संसाराचा विसर पडला. जर 24 तास कथा ऐकली तर काय होईल? नाही, ते बसणारच नाही का? अवसान म्हणून जाईल, उचलून फेकल्यासारखं होईल. लक्षच राहणार नाही ना? मग आता असंच करायचं. कसं करायचं? 24 तास कथा चालू द्यायची. लक्षच नाही राहणार. खूप आनंद आहे बरं का याच्यामध्ये, फार आनंद आहे. आम्हाला तर बोलायला काही त्रास नाहीये, तुम्हाला बसायला गुडघे वगैरे दुखतील ना, नको. आपल्याला एवढी घाई नाहीये, मोक्ष मिळायला जो टाइम आहे, भागवत पूर्ण व्हायला टाइम आहे. तर अशा प्रकारे भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये अपार आनंद आहे. पुढे यजमानाची पत्नी जी आहे, म्हणजे दक्षाची पत्नी जी आहे, तिने स्तुती केली आहे की हे नाथ, हे नारायण, हे प्रभू, हे शिव, संपूर्ण विश्वास कल्याण करणारे माझे कल्याण करा, या यज्ञाची रक्षा करा प्रभू. बघा, हे संपूर्ण जे यज्ञ दिसलेलं स्मशानासारखं झालंय, एकदम स्मशान झाले, आणि याला तुम्ही व्यवस्थित करून परत एकदा व्यवस्था बनवू शकतात. आणि हा जो यज्ञ आहे वस्तुतः तुमच्याच पूजनाकरता आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हालाच समर्पित आहे. म्हणून हे प्रभू कृपा करून या यज्ञाची रक्षा करा. पुढे या ठिकाणी लोकपालांनी स्तुती केली आहे, योगेश्वरांनी स्तुती केली, ब्रह्माने, अग्निदेवता आहे, अशाच प्रकारची स्तुती केलेली आहे देवाची. त्याच्यामुळे एवढं विशेष आणखी पुढे वर्णन करत बसायची फार गरज नाही. सगळे देवता आहेत, गंधर्व आहेत, विद्याधर आहेत, ब्राह्मण आहेत. अशा प्रकारे या सर्वांनी देवाची स्तुती केली. अशा प्रकारे या सगळ्याचं वर्णन कुणी केलं? मैत्रेय ऋषींनी विदुर महाराजांना वर्णन केलं. आता या स्तुतीनंतर भगवान शंकर परत या यज्ञाची व्यवस्था कशी बनवतील, काय करतील पुढे, याचं वर्णन जे आहे ते आपण उद्या ऐकू. आणि उद्यापासून बघा, उद्याच एक शेवटचंच हे चरित्र आहे, बऱ्यापैकी संपलंय हे इथे, तरी व्यवस्थित प्रकारे याची सांगता करून आपल्याला अत्यंत विशिष्ट चरित्रामध्ये प्रवेश करायचा आहे. आनंद बघा, इतका आनंद आहे त्या कथेमध्ये, परमानंद आहे. म्हणजे खरंच मला तरी असं वाटतं, माझ्या जीवनामध्ये, पूर्ण जीवनामध्ये जर भक्त आणि भक्ती याचं उदाहरण म्हणून जर कोणाला पाहायचं असेल तर हे भक्त आहेत. भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ, अत्यंत उच्च कोटीचे महान भक्त, परम तेजस्वी, अत्यंत बाल काळामध्ये ज्यांना देवाची प्राप्ती झाली असे कोण? ध्रुव महाराजांची कथा आहे. आणि ही कथा आपल्याला उद्यापासून ऐकायला मिळेल. अशा प्रकारे वर्णन बघा, तुम्ही कधी ऐकले? आता मनु महाराजांचे 5 पोरं होते, ठीक आहे. कोणते कोणते? 3 मुली, 2 मुलं, ठीक आहे. 3 मुली कोणत्या कोणत्या? आकुती, देवहूती, प्रसूती. आकुतीचं वर्णन झालं. कोण? आकुतीचं वर्णन कुठे झालंय? ऐकलंय? झालं, वर्णन झालंय. ऋषी प्रजापतींच्या सोबत त्यांचा विवाह झालेला, पुढे ती कथा आलेली. त्याच्यानंतर प्रसूती जी आहे
त्यांचा विवाह झाला दक्षासोबत, त्यांचं वर्णन झालं ऐकून पूर्ण. आणि देवहूती मातेचा विवाह झाला कर्दम ऋषींच्या सोबत. त्यांच्या घरी कपिल मुनी आले, सांख्य तत्वाचा उपदेश देऊन त्यांना मुक्त केलं. तर मग मनू महाराजांच्या 3 मुलींचे वर्णन झाले, आकुती, देवहूती आणि प्रसूती. तिघींचं वर्णन झालं. आता 2 मुलं आलेत. 2 मुलांची नावं काय काय आहेत? एक है, आता काय करायचंच काय, याला काही औषधच नाही. लक्षात घ्या, आकुती, देवहूती, प्रसूती 3 मुली आणि 2 मुलं. त्यांचे नाव आहेत, एकाचं उत्तानपाद आणि दुसऱ्याचं प्रियव्रत. उत्तानपाद आणि प्रियव्रत. आता उत्तानपादाचं चरित्र सुरू होईल. मग उत्तानपादांचाच मुलगा आहे ना ध्रुव. मग उत्तानपादांचं चरित्र सांगतील. त्याच्यामध्ये फार अद्भुत सुंदर अशी कथा आहे. त्या कथेचं आपल्याला 2-3 दिवस तरी त्यामध्ये लागतील. अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू, वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा